12 ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त इतर कोणती भगवान शंकराची आपण महत्त्वाची ठिकाणं अशी म्हणू शकतो की जिथे आपण जाऊ शकतो, की एखादी आपल्याला एखादा अनुभव येईल तिथे गेल्यावर? अशी बरीचशी ठिकाणं आहेत की जिथं तुम्हाला अनुभव येईल, पण ती प्रत्येक काहीतरी विशिष्ट उद्देशानेच केलेली आहेत. बरं. तुम्ही कालहस्ती घेतलं, तुम्ही साऊथला गेले तर नटराज मंदिर आहे. अच्छा. हां. अशी बरीचशी मंदिरं आहेत की जी 12 ज्योतिर्लिंगाव्यतिरिक्त आहे. तुम्ही हरिद्वारच्या इथं गेले की नीलकंठ महादेव आहे, जिथं बरं. शिव विष पिऊन तिथं बसला होता असं म्हटलं जातं. 12 ज्योतिर्लिंग ही म्हणजे तिथं ज्योतीच्या रूपात स्वतः शिव प्रकट झाले. बरोबर. तर तिथं काहीतरी प्रत्येक ज्योतिर्लिंगाची एक कथा आहे की तिथं काहीतरी घडलं. म्हणजे सोमनाथला गेले तर चंद्राला वरदान दिलं होतं. बरं. हां हां हां. तर उज्जैनला गेलो तर तो म्हणजे जगाचा सेंटर पॉईंट आहे. बरोबर. तो काळावरचा आधिपत्य म्हणून तो सेंटर लाईनवर बसलेला आहे. ती अच्छा. आता थोडीशी हल्लीत, हो. पण तो उज्जैन म्हणजे काळाचा आधिपत्य करतोय आणि तो सेंटर लाईनला बसलाय. बरोबर. असं प्रत्येक त्यामुळे महाकाल असं ज्योतिर्लिंगाचं म्हटलं महाकाल म्हटलं जातं. हो. तर प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं काहीतरी वैशिष्ट्य आहे. तसं प्रत्येक वैशिष्ट्यावर वेगळं. तुम्ही बालाजीच्या जवळ गेला तर कालहस्ती आहे. बरं. हां हां हां. तिथं राहुकेतूच्या शांती केल्या जातात. तुमचा नटराज मंदिर आहे साऊथला. बरोबर. अशी बरीचशी मंदिरं आहेत की ती काही कुणी तर आपण एखाद्याला प्रेरणा देऊन करून घेतलेली आहेत. हो 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 हो. किंवा काहीतरी विशिष्ट गोष्टींसाठी त्या मंदिरांचं निर्माण केलेलं आहे. त्या कालहस्ती मंदिराच्याच ह्याच्यात ती पंचतत्वावर आधारित मंदिर आहे. बरोबर. ती एकाच लाईनमध्ये आलेली आहेत सगळी. हो. त्यामध्ये एक कालहस्ती आहे. ते प्रत्येक अग्नितत्वाचं मंदिर आहे, वायुतत्वावर मंदिर आहे. बरोबर. म्हणजे हे त्यावेळेसचे जे आपल्याकडं शिल्पशास्त्राचा अभ्यास करणारे होते, हो. त्याचा अभ्यासच तेवढा होता की म्हणजे ग्रह नक्षत्रांवर त्याची गणना करून कुठल्या दिवशी कुठं प्रकाश येईल, काय येईल, ह्याचं नियोजन करून त्या पद्धतीने ती मंदिरं केलेली आहेत तेव्हा करताना पौराणिक काळामध्ये. तुम्ही आता पंचकेदारला गेले होते, तिथला तो वाला अनुभव कसा होता की किंवा त्यामागची कहाणी काय? नाही, असंच म्हणजे 12 ज्योतिर्लिंग फिरता फिरता असंच मुलांची चर्चा झाली आपल्याला केदारनाथला जायचे आणि हिमालयात राहणं म्हणजे मला स्वतःला खूप आवडतं. बरं. तो हिमालयच परिसर सगळा केदारनाथचा. मग आम्ही त्या हिशोबाने मुलांचं सगळं ठरलं जायचं. मग आम्ही केदारनाथला जायचं प्लॅनिंग केलं. हे जायचं प्लॅनिंग नंतर मग केदारनाथलाच आम्ही 3 दिवस मुक्काम केला वरतीच. बाकी ह्यांना हे करण्यापेक्षा, कारण साधनेसाठी सगळ्यात छान जागा आहे ती. हो. आणि तिथं गेल्यानंतर हा अनुभव प्रत्येकाला वेगळा हा येतोच. बरोबर. कुंभमेळाविषयी काय सांगू शकता? म्हणजे किंवा जे नागा साधू आहे. नागा साधू हे ॲक्च्युली शंकराचार्यांनी केलेले धर्माच्या रक्षणासाठी हे नागा सैनिक आहेत. बरं. हां. त्यांना शस्त्र आणि शास्त्र दोघांचंही प्रशिक्षण दिलं जातं. बरोबर. आणि कुंभाचं जर म्हटलो आपण तर दर 3 वर्षांनी 4 ठिकाणी कुंभ होतात. तो दर 3 वर्षांनी एका ठिकाणी होतो. बरोबर. आणि 2 ठिकाणी अर्धकुंभ होतो. आता हा जो प्रयागराजला होतो हा महाकुंभ आहे, हा 12 वर्षांनी होतो. अच्छा. तर कुंभमेळ्याचं म्हणजे परत आपण कुंभमेळ्याची सुरुवात करताना जातो समुद्र मंथनाकडेच. अच्छा. ज्यावेळेस समुद्र मंथनात अमृत उत्पन्न झालं तर बरोबर. देवाने दैत्यांची भांडणं झाली त्याच्यावरनं, तर ते 4 ठिकाणी अमृताचे थेंब सांडले. जिथं 4 ठिकाणी कुंभ होतो, नाशिक, उज्जैन, प्रयागला आणि हरिद्वारला. त्या 4ही ठिकाणी त्याचे अमृताचे काही थेंब पडले. बरोबर. तर त्या विशिष्ट राशीमध्ये सूर्य आणि गुरु आल्यानंतर त्या ठिकाणी कुंभ होतो. बरोबर. म्हणजे आता यांची जी कुंभाची सुरुवात होईल संक्रांतीपासून होईल. म्हणजे सूर्य मकर राशीत गेल्यानंतर त्या कुंभाची सुरुवात होईल. तर तो तेवढ्या राशीत ग्रह राहतो त्या दिवसात तो कुंभ होतो. बरोबर. तर हे जे नागा साधू आहेत तर ते वर्षभर कुठे असतात किंवा आता हे फक्त कुंभमेळ्याच्या वेळीच फक्त हे म्हणजे आपलं जे आपण भगवान म्हटलं जातं, बरोबर, हे सगळं आपला हिंदू धर्म आणि निसर्ग पूजक आहे. अच्छा. हां हां. म्हणजे आपण पंचतत्व जे म्हटलं जातं तेच आहे. म्हणजे भ वर्ण भूमी, ग वर्ण गगन म्हणजे आकाश, व म्हणजे वायू. बरोबर. तर ते पंचतत्वाच्या सान्निध्यात जातात. बरोबर. आपला धर्म हा निसर्गपूजक काय, तर आपल्याला निसर्ग बऱ्याच गोष्टी शिकवतो. बरोबर. हे निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन एकांतवासात राहून तपश्चर्या करतात. कारण जगा इथं थांबलं तर मोहमाया आहे, कोणी जाणार, माझं हे माझं ते. हो. तर त्याच्यापासून त्यांना काही हेच नको आहे आणि एकांतवास पाहिजे, म्हणून ते सगळे जंगलात राहणं, हिमालयात राहणं, गुफेत राहणं, अशा ठिकाणी ते सगळे असतात.